महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक पटलावर आपल्या अद्भुत अशा कार्यामुळे महाराष्ट्राला ओळख असणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार, माजी आमदार भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब यांनी 1985 साली आपल्या देशातील, आपल्या राज्यातील जे नाहिरेवाले आहेत, उपेक्षित आहेत, वंचित आहेत, सुगे मुगे असे जे काही म्हणजे दुर्लक्षित समाज घटक आहे, या समाज घटकाचं संघटन नाही, त्या समाज घटकाला उपेक्षित ठेवण्यामध्ये ज्या ज्या बाबी होत्या त्या बाबी उजागर करून त्यांना न्याय मिळावा, त्यांचं संघटन व्हावं, शासनावर दबाव टाकावा म्हणून 1985 साली त्यांच्या डोक्यामध्ये एक अशी संकल्पना आली की गुराखीगड तालुका लोहा येथे गुराखीगडाची स्थापना केली आणि तब्बल 5 वर्षानंतर म्हणजे 1991 साली जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरवण्याचा संकल्प मूर्त स्वरूपामध्ये आणला। या कंधार आणि लोह्याच्या मध्यभागी असलेल्या उंच टेकड्यावर या महाराष्ट्रातील उपेक्षित असलेले जे समाज घटक आहेत, ज्यांना समाजानं नाकारलेलं आहे, समाजामध्ये त्यांना कुणी विचारत नाही, त्यांचे प्रश्न कुणी जाणून घेत नाही, अशा या निरक्षर लोकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, चुडबुडवाल्यांना, या सर्व समाज घटकांना या गुराखी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्रित करून त्यांच्यामध्ये असलेले जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव द्यावा, या सर्व एकत्रीकरणामधून त्यांच्यामध्ये आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव व्हावी म्हणून हे साहित्य संमेलन 1991 पासून या गुराखी गडावर साकारलं जातं। माजी खासदार, माजी आमदार भाई केशवरावजी धोंडगे यांची ही संकल्पना या गेल्या 3.5 दशकापासून अविरतपणे चालू आहे। या गडावर आलेल्या सगळ्या लोकांना आपलंसं असणारं हे व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेलं, परंतु ही परंपरा त्यांच्या वारसाने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीने पुढे अविरतपणे चालू केलेली आहे। 26 ते 29 जानेवारी पासून 26 ते 29 जानेवारी या कालखंडामध्ये सलग 4 दिवस हे साहित्य संमेलन या गुराखी गडावर भरत असतं। या गुराखी गडावर जे समाजामध्ये जे काही वेगवेगळे घटक आहेत, जे की समाजाने त्यांना नाकारलेलं आहे, अशा या समाज घटकांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका भाई केशवराव धोंडगेची होती। त्यांनी ती जपली। त्यांच्या पश्चात ही परंपरा अविरतपणे आजही चालू आहे। कामाईच्या झऱ्यापासून निघणारी शोभायात्रा, ग्रंथयात्रा, ही शोभायात्रेनं या ठिकाणी गुराखी गडावर येते। याच्यामध्ये सर्व कलावंत, सर्व शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक हे सगळे सहभागी होतात। इथं आल्याच्या नंतर नाविन्यपूर्ण पद्धतीनं या गुराखी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होतं। या उद्घाटनामध्ये तथाकथित प्रस्थापित साहित्य संमेलनासारखं याचं उद्घाटन होत नाही, तर हे गारगोटीच्या साह्यानं अग्निप्रज्वल करून या ठिकाणी त्याचं उद्घाटन होतं। दुसरीकडे कुठली हंडी फुटती माहित नाही, परंतु इथं ज्ञान हंडी फोडली जाते आणि या साहित्य संमेलनाचं रीतसर असं उद्घाटन या ठिकाणी केलं जातं। या ठिकाणी आलेले जे काही देवकरी असतील, तृतीयपंथी असतील, नृत्य करणारे असतील, चुडबुडके आले असतील, तर असे मनकवडे असतील, तर यांच्या कलेला या ठिकाणी सादरीकरणाला संधी दिली जाते। त्यांचा कलाविष्कार, त्यांचं सादरीकरण हे अद्भुत असं असतं। तर आपल्या सोबत या ठिकाणी गुराखी साहित्य संमेलनाचे यावेळीचे अध्यक्ष सन्माननीय दत्ता देवकांबळे आंबुलगा हे अतिशय तालबद्ध एका सुरामध्ये हलगी वाजवून वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधतात। अशा या वंचित माणसाला या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून देण्यात आला। तसंच प्रस्थापित साहित्य संमेलनामध्ये जे उपस्थित असतात, उद्घाटक असतात, तसे उद्घाटक या ठिकाणी नसतात। या समूहामधूनच जे वंचित असतात, या वंचित समूहातलाच व्यक्ती, कलावंत
या उद्घाटनाला येत असतो। यावर्षी ग्रामीण भागाची नाळ जोडलेले साहित्यिक देवीदास फुलारी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं आणि या कार्यक्रमाला पहिल्या दिवशी उद्घाटनीय समारंभ झाला। या गुराखी साहित्य संमेलनामध्ये एक अष्टपैलू कलावंत जे की पुरुषाच्या वेशात असतो तसा स्त्रीच्या वेशात असतो, वयाच्या 12व्या वर्षापासून या कलेला त्यांनी झोकून दिलेला आहे, समाजासाठी समर्पित केलेला आहे। समाजामध्ये घडत असलेल्या ज्या काही वाईट घटना आहेत त्यांच्यावर प्रबोधन करावं, समाज सुधारावा, समाजामध्ये जागृती व्हावी म्हणून ही व्यक्ती त्या वेगवेगळ्या शासनाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून जसं येत असतो तसं वयाच्या 12व्या वर्षीपासून या कलेला, आपल्यामध्ये असलेली जी काही सुप्त गुणाची कला आहे त्या कलेला तो या ठिकाणी सादरीकरणातून पुढे आलेला हा कलावंत वयाच्या 17व्या वर्षापर्यंत न थकता न दमता आपली कला हा सादर करत असतो। हे असे शेख चांद मुर्तुजा यांच्याशी आपण थोडक्यात बातचीत करूया। आपलं नाव सांगा। माझं नाव शेख चांद मुर्तुजा, राहणार माळकोटा, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड, हाल मुक्काम सुंदरनगर, नांदेड। आपण या क्षेत्रामध्ये वयाच्या कोणत्या वर्षामध्ये आलात आणि यामागे येण्याचं नेमकं काय कारण होतं? कारण सर मला हे बालपणापासून गायन याची आणि नाच काम करण्याची, नृत्य काम करण्याची मला बालपणापासूनच फार छंद होता। मी बालपणामध्ये लोकांकडे पाहायचा गायन करताना, नृत्य करताना, तर हे मला येईल का परमेश्वरा म्हणून मी परमेश्वराकडे प्रार्थना करायचा। आणि मी त्याच्यामध्ये मग दुसरी वर्गात असताना उठा उठा जीवताई सारीकडे उजाडले हे कविता म्हणण्यासाठी मी प्रवेश घेतला। परंतु बालवय असल्यामुळं गावातले सगळे लोक आणि विद्यार्थी, शिक्षक वर्ग पाहून मला ते रडू आलं, माझं धैर्य नव्हतं त्यावेळेस तेवढं एक रस। मी रडताच ती कविता सादर केली आणि वयाच्या 12व्या वर्षापासून मी 6वी मध्ये असताना सुरुवातीला गाणं निघालं होतं, गेला हरी कुण्या गावा। हे गीत डायरेक्ट मी गायन केलं सर। मला कोणी शिकवलं नाही, कोणी काहीच नाही, मी बिनगुरूचा चेला आहे। आणि मी नाटकामध्ये 30 वर्ष सतत लेडीचं काम केलं, विनोदी पात्र केले, शिवाजी महाराजांची भूमिका केली, गणोजी राजाची भूमिका केली, दारुड्याची भूमिका केली, CIDची भूमिका केली आणि फटाकडे म्हणून नृत्यकार मी महाराष्ट्राच्या मौली औरंगजेब अफजल खानापुढे डान्स करून शिवाजी महाराजांची कशी सुटका करायची हे माझ्या पायामध्ये स्वतः पोलाटीचा वेश घेऊन माझ्या पायामध्ये 3-3 किलो घुंगरू होते आणि त्या घुंगराच्या नादावर मी सारं माझ्या एरियातील मुदखेड तालुका मी गाजवून सोडलाय सर। आणि मला प्रत्येक मुदखेड तालुक्यातील प्रत्येक माणूस मला या कलेतून ओळख देतो आणि माझं कार्य आत्ताही सतत चालू आहे। मी शासनाचे पाणी आडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार अभियान, कोरोना, स्त्री भ्रूण हत्या आणि लसीकरण आणि महाराष्ट्र सरकारने 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्याला काय काय पूर्तता केली हे माझ्या स्वतःच्या गीतातून जोडून मी लोकांना प्रबोधन केलं। आणि मालेगाव या ठिकाणी मी दारू व्यसन मुक्तीचे कार्यक्रम पुष्कळ केले सर। या दारूमुळे या शरीराची, या संसाराची, या जीवनाची आणि या सर्व आपल्या या आबरूची कशी छळ होते, नायनाट होते आणि हे जीवन कसं शेवटी विकोपाला जातं हे मी दारूच्या व्यसनमुक्तीमधून प्रबोधन सुद्धा केलं आहे सर लोकांना। आणि मी प्रत्येक तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र, सिगारेट व्यसनमुक्ती केंद्र, दारू व्यसनमुक्ती हे कार्यक्रम मी सर्व केले आहेत सर। स्त्री भ्रूण हत्येचे शासनाचे मी पुष्कळसे कार्यक्रम केले आहेत आणि शासनाने मला बरेचसे प्रमाणपत्र सुद्धा दिलेले आहेत। आणि माझा प्रत्येक ठिकाणी औरंगाबाद या ठिकाणी प्रथम भारूड स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला होता सर। मी लेडीज ड्रेसिंग करून मी स्वतः भारूड स्पर्धा स्वतः गायन केलं होतं आणि परवा येथे सुद्धा मला द्वितीय पारितोषिक भेटलं होतं भारूड स्पर्धेचं। आणि मला शेल्लार या गावी उत्कृष्ट गायन कलाकार म्हणून मला त्या ठिकाणी नावाजलं गेलं होतं। या क्षेत्रामध्ये आपण एवढी जी प्रगती केली, या प्रगतीमध्ये कुणाचा वाटा आहे, म्हणजे कुणाची प्रेरणा घेतली, कोण मार्गदर्शन केलं? फक्त मार्गदर्शन मला परमेश्वराचे मार्गदर्शन आहे सर। मी बिनगुरूचा चेला आहे। मला एवढी मात्र माझ्या रक्तामध्ये केसामध्ये प्रत्येक लावणीमध्ये अदाकारी केली आणि समोरच्या रसिकांना प्रभावित केलं, अशी कुठली लावणी आहे?
मी सर चंद्रकाळ्या टिपक्याची याच्यावर केलं, जड वाटे बदला भारी, तुम्हीच माझे शावकार, तुम्हीच माझे दिलदार या लावणीवर मी कार्यक्रम केले. आणि बायका खेळेवाली आणि मी प्रत्येक सर कोणत्याही लावणीवर मी कार्यक्रम केलेला आहे सर. मग आपल्याला शाहिरी हा प्रकार येतो की नाही? हा येतो सर. मला अशी ईश्वराच्या कृपेने सर मला अशी कला अवगत आहे. फक्त मला समोरच्या आणि विषय सांगावा, मी दोन मिनिटांमध्ये ती कला सादर करून दाखवतो. मग अशी मला ईश्वराने कला अवगत दिलेली आहे. म्हणजे शाहिरी आहे, नृत्य आहे, अभिनय आहे, हो. आणखी आणि मी विनोद देखील किती करू शकतो. हे प्रबोधन पर कोणते कार्यक्रम करू शकतो सर. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना, जे अज्ञान लोक आहेत, हो. निरक्षर लोक आहेत, हो. त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण व्हावी, हो. एक आपला एक समाज उपयोगी संदेश जावा, हा त्या मागचा उद्देश. हो सर. आपण करता. आपले धन्यवाद. आपण हिंदवी बाणामध्ये आलात, आपले मनोगत व्यक्त केलात, त्याबद्दल हिंदवी बाणाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार.